अपूर्वाजी मारोबाजी पडून बराबर आजचे प्रमुख अतिथी आणि वक्ते नारायणरावजी बागडे आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक वेळात वेळ करून आलेले आमचे ओबीसी समाजाचे नरेंद्रजी जिचकार साहेब आपल्या ह्या इथे आले अण्णाभाऊ साठेच्या सभागृहात आणि फार फार धन्यवाद साहेब आम्ही सगळ्या लोकांच्या वतीने आणि इथे हा कार्यक्रम मग तो माझ्या पुतण्या गावला असो अमर बागडे पहा इथे व्यवस्था बघा ह्या अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाची साधा लाईट नाही अण्णाभाऊ साठेचा साधा फोटो नाही आणि इथे मातंग समाज हा पश्चिम नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणात राहतात आमची शोकांतिका आहे विनाताई तुम्ही बोलले मनोहरराव यानंतर हे सभागृह त्या महिलांच्या स्वाधीन करा शिवण क्लास जे काही क्लासेस होतील त्याला आम्ही सहकार्य करू आणि इथे एक बैठा पुतळा अण्णाभाऊ साठेचा एक बैठा पुतळा थोडासा लहानसा चबुतरा म्हणून म्हणजे जेणेकरून रोज पूजापाठ होईल आणि महिलांच्या हाताने हे होतं ज्याप्रमाणे आपल्या परिसरात जसे बुद्ध विहार आहे तर ह्या सगळी व्यवस्था फक्त आता बोला नको करून दाखव आणि एक याला टाला आणि तुमच्या संस्थेचा बोर्ड लावा इथे आणि एक ताला चाबी तुमच्याकडे ठेवा आहे ना आम्ही बोलत नाही आम्ही करून दाखवणारे लोक एक दिवस मी नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यामध्ये दरेगाव गाव आहे 35 किलोमीटरवर आहे अण्णाभाऊ साठेची जयंती होती ते जाताना काय झालं की मला त्या बंडीमध्ये एक बाई एक मुलगा आणि 2 चांगले शहरातले सुशिक्षित लोक त्या बंडीमध्ये जाताना दिसत मी म्हटलं काही जात आमची जेव्हा गाडी गेली आणि गाडी गेली तर त्या बाईला त्या मुलाला त्यांनी उतरवलं बंडीच्या खाली म्हटलं बाई तू तर जात होती त्या बंडीमध्ये बसून कुठं जात होती ना म्हणजे अण्णाभाऊ साठेची जयंतीसाठी जात होतो म्हटलं काहून उतरवलं तुला पहिले मला बसवलं म्हणे आणि मग जाता जाता विचारलं म्हणे की तू कोण मी सांगितलं म्हणे मी मातंग समाजाची आहे आणि कुठं चालली तर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला तर तसाच उतरवलं म्हणे काय काय काहून उतरवलं तर विचारलं म्हणे तू मातंग समाजाची आहे म्हणून आणि जेव्हा की मध्ये हा जो पोरगा आहे म्हणे याचं बाळक पण मी केलं म्हणे याच्या मायचं बाळक पण मी केलं म्हणे ह्याच्या पाटलाचा पोरगा आहे म्हणे आणि मी फक्त मातंग म्हणून मला उतरवलं म्हणे चिंता नको करू मी माझ्या गाडीत बसवलं त्या कार्यक्रमाची मी जाणार होतो त्याच कार्यक्रमाची बाईकडे लहान मुलगा येणार होता तो लहान मुलगा मला बोलला मजाकीत साहेब मला म्हणे बंडी घेऊन द्या ना म्हणजे अशी परिस्थिती कधी निर्माण नाही होईल मी म्हटलं आता तर माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणजे नागपूरला गेल्यावर नक्की तुला पैसे पाठवतो आम्ही पैसे पाठवले बंडी घेऊन दिली तेव्हा 7,000 बंडी म्हणजे मनामध्ये आम्हाला असं दुःख वाटले भरपूर जागी आणि आमचे साहेब जिचकार साहेब तुम्हाला सांगतो की पश्चिम महाराष्ट्रातच आपल्या इथे पश्चिम नागपुरातच नाही नागपूर शहरामध्ये आतापर्यंत आम्ही 600 शिबिर घेतले मी काहून प्रभावित झालो त्यांच्यासोबत त्यांनी आतापर्यंत निकोसासह 600 आरोग्य शिबिर म्हणजे समाजाचं आरोग्य कसं राहिलं पाहिजे समाज कसा सुदृढ राहिला पाहिजे तब्येतीने शारीरिकदृष्ट्या मजबूत राहिला पाहिजे हा गोष्टी घेऊन गेले 600 शिबिर कशाला बोलतात आणि इतका चांगलं म्हणजे त्यांना आरोग्यदूत म्हणतो आणि जिथे आवश्यकता असे त्या तिथे का राजकारणामध्ये येतात जातात निवडणुका होतात तर आता शोकांतिका आमचे नगरसेवक आपले इथले स्थानिक आमदार त्यांना हे लक्ष नाही अरे आमदार करतात एका झटक्यामध्ये भवनाचं सगळं हे करू शकतात परंतु इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छाशक्ती नाही फक्त आमचं मतदान घेतात
मतदान घेतात तर आम्ही पण डोळे बंद करून मतदान देतो. यासाठी आज आपण इथे मातंग समाजाची मतदान परिषद ठेवलेली आहे. आदिवासी समाज, मातंग समाज हा निर्णायक मतदाता आहे. आंबेडकरी समाज हा निर्णायक मतदाता आहे. ह्या समाजाने ठरवलं की आमच्या ज्या समस्या, आमच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समस्याचं निराकरण होत असेल आम्ही त्यालाच मतदान करावं, हे लक्ष आपल्याला ठेवायचं लागेल. कारण की आपलं मतदान बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने दिलेलं आहे. डोळे बंद करून मतदान करायचं नाही. आपल्या मागण्या ठेवायच्या मतदानाच्या पहिले. आमच्या अण्णाभाऊ साठेचं 15-20 वर्ष, किती वर्ष झाले या स्मारकाला? हे मोठ्या महिला करून घेतलं होतं. आणि सगळ्यात मोठा सुनबाई तुम्हाला सांगतो, इंगोले परिवाराला मी सांगतो, तुम्ही लहान होते, तुमचं लग्न व्हायचं होतं. नागपूर शहरामध्ये पहिली अण्णाभाऊ साठेची जयंती नागपूर शहरात ह्या पांढऱ्या बोडीतून झाली. आणि ह्या जयंतीचा श्रेय ह्या इंगोले परिवाराला मधुभाऊला माहित असेल. लोक मला विचारत होते शहराचे अण्णा म्हणजे काय, म्हणजे तामिळनाडूचे आहेत का? अरे मला अण्णाभाऊ साठे आहेत ते 40-35 वर्षाची गोष्ट आहे. तेव्हा त्या अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमुळे आपल्या समाजामध्ये शैक्षणिक हे वैचारिक क्रांत्या झाल्या. आपला आज मातंग समाज पूर्वीचा नाही राहिला. आज आमची सुनबाई किती सुंदर भाषण दिलं. आज मातंग समाजाच्या महिला किती सुंदर बोलतात. ह्या सगळ्या गोष्टी. एक छोटासा बैठावा पुतळा मी साहेबांना विनंती करतो या प्रसंगी की अण्णाभाऊ साठेचा पुतळा तुमच्या हाताने इथे बसून द्या. काम होईल. अण्णाभाऊ साठेचा एकदा पुतळा इथे बसला फार पुण्याचं काम होईल. जास्त काही हे नाही. इथे फक्त एक छोटासा चबुतरा म्हणून, आणि जेणेकरून इथे हा अण्णाभाऊ साठेचा सभागृह सुशोभित होईल आणि एक आदर्श समाजाला भेटेल. आणि साहेबांना आपण बोलवलं. अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त आज जो तुम्ही कार्यक्रम त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि सगळ्यांना मी अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मी शुभेच्छा देतो. महापुरुषाची जयंती आली म्हणजे फोटो लावायचा, मार्गार्पण करायचा, आमच्यासारख्या लोकांनी भाषण करायचं, याच्यापेक्षा जास्त आहे की त्या महापुरुषाचे विचार आपण कसे आत्मसात करू शकतो. हे तर ठीक आहे, आपण हे करायलाही पाहिजे. पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची समजा जयंती करत आहे, तुकाराम महाराजांची करत आहे, अण्णाभाऊ साठेची करत आहे, साळवेची आपण 14 नोव्हेंबरला साजरी करत असतो. पण त्यांचे आपण विचारच आत्मसात करणार नाही. तर मला असं वाटतं की या जयंती करण्यामध्ये काही म्हणजे फायदा नाही. खरं तर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या तरुण पिढीला आपण कसे समजावून सांगू शकतो किंवा त्यांना आपण त्यांच्याबद्दल कसे बोलू शकतो, यासाठी तुम्ही आम्ही धडा असा घेतला, त्यांच्याकडून प्रेरणा अशी घेतली. अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय समाज विकास मंडळाच्या वतीने आज पांडवगुडी या परिसरामध्ये आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. आज या कार्यक्रमाचा मेन उद्देश काय होता आपण जाणून घेऊया. मान्यवर साहेब आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या कार्यक्रमाचा मेन उद्देश काय आहे. आणि परिचय तुम्ही सांगा सर, आज कार्यक्रमाचा काय औचित्य आला आहे? अण्णाभाऊ साठे विकास बागडे, आंबेडकरी रिपब्लिकन नारायण बागडे. आणि आज इथे मातंग समाजाच्या ऐतिहासिक नगरीत ही जी पांढरा बोडी आहे ही मातंग समाजाची ऐतिहासिक नगरी आहे. आणि ह्या नगरीतून 40 वर्षा पहिले अण्णाभाऊ साठेची नागपूर शहरात पहिली जयंती झाली होती ह्या ठिकाणावर. आणि ह्या ठिकाणावर आज आमचा जो इंगोले परिवार आणि मातंग समाजाचे जे आमचे कार्य केलेले पुरातत्व विभागाचे माजी अधीक्षक नामदेवरावजी निकोसे आणि या कार्यक्रमाचे जे उद्घाटक होते माननीय नरेंद्रजी जिचकार, हे सगळे मंडळी इथे आलीत. आणि त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून मातंग समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास कसा होईल यावर भाषणच नाही तर त्यांनी कृती करून दाखवली आहे. आणि ते प्रत्यक्षात ती कृती पूर्ण करण्याचा संकल्प आज इथे सगळ्या नेते मंडळींनी आणि वक्त्यांनी केलेला आहे. अण्णाभाऊ साठेचे विचार आज मातंग समाजामध्ये जेव्हापासून अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, लवजी साळवेचे विचार आत्मसात झालेत. खरंच मातंग समाजामध्ये जी प्रगती आज आम्ही बघत आहोत, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती हे विचारांनी होऊ शकते. आणि हे विचार अण्णाभाऊ साठेंनी जे दिले होते, आज आमच्या महिला, आम्हाला फार आनंद झाला की आमची सुनबाई विनाताई इंगोले आज 100 लोकांमध्ये ठणकावून बोलली.
आणि अशी जी डेअरिंग हे जी प्राप्त झाली हे विचारांनी डेअरिंग प्राप्त होते. माणूस घर बसल्या काही करू शकत नाही. आज महिला जे म्हणतात ना, पहिले कलेक्टर झाली, पायलट झाली, रेल्वेची ड्रायव्हर झाली, राष्ट्रपती झाली, प्रधानमंत्री झाली महिला. पण त्या कोणत्या महिला होत होत्या? ज्या उच्च समाजाच्या होत्या. परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने आज आमच्या महिलासुद्धा बोलू लागल्या आहेत आणि चालू लागल्या आहेत आणि आमच्या महिलासुद्धा पुढची प्रगती साधू शकतात. एवढा आत्मविश्वास अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांच्या विचारांनी त्यांना दिलेला आहे. आज आमच्या महिला इथे बोलल्यात, उद्या संसदमध्ये बोलू शकतात, उद्या विधान परिषदमध्ये बोलू शकतात. ही ताकद अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी आम्हाला दिली आहे आणि हीच प्रगती आम्हाला बघायची होती. आणि आज प्रत्यक्ष आज आम्ही मातंग समाजामध्ये जे बघतोय ते प्रत्यक्ष घडत आहे. या फार मोठा आनंद आहे. कारण की महापुरुषाचे विचार हे कधी वाया जात नसतात. महापुरुषाचे विचार हे काही खाण्याची चीज नाही. महापुरुषाच्या विचारांनी माणूस प्रगल्भ होतो. महापुरुषाच्या विचारांनी माणूस चालू लागतो, बोलू लागतो, स्वाभिमानाने जगू लागतो आणि संघर्ष करू शकतो. हेच आम्हाला जे मंत्र या महामानवांनी दिला यांचा आज सार्थक झालेला आहे. आणि यासाठी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची सुद्धा काही दिवसापासून मागणी आहे. त्या मागणीसाठी सुद्धा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा मातंग समाजाला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे. कारण की आम्ही ही घोषणा मागच्या पुण्यतिथीला मुंबई येथून केलेली आहे. आम्ही अण्णाभाऊ साठेचे जे स्मारक आहे सुमननगरला, चुनाभट्टी मुंबईला, तिथे आम्ही घोषणा केली होती 18 तारखेला, 17-18 तारखेला पुण्यतिथीनिमित्त. आणि ही घोषणा संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात होईल. अण्णाभाऊ साठेला भारतरत्न हा पुरस्कार मिळालाच पाहिजे आणि तो मिळेल. यासाठी आज मातंग समाजाने सुद्धा, मातंगच नाही तर आदिवासी समाज, इथे सगळ्या समाजाच्या लोकांनी सगळ्यांनी हा संकल्प केलेला आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय हो. 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. महामानव भगवान बिरसा मुंडांचा जय हो. थोडा शांत राहा. आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे आज पांढराबोडी या परिसरामध्ये आज इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवर मॅडम आपण जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. मॅडम तुम्ही आपला परिचय सांगा. माझं वीणा अनुप इंगोले नाव आहे. मी श्रीमान मनोहर इंगोले यांची सून आहे. माझा परिचय, मी मनोहर इंगोले यांची सून आहे आणि मी इथे आलेली आहे अण्णाभाऊ साठे यांची 104 जयंती साजरी करण्यासाठी. आज ह्या जयंतीनिमित्त इथे मान्यवर जिचकार साहेब आलेले होते आणि नारायण बागडे काका हे इथे उपस्थित आहे. आणि माझं म्हणणं समाजाला एवढंच आहे की 1.5 दिवस अण्णाभाऊ साठे शाळेत जाऊन एवढे शिकू शकतात, तर आता तर आपल्याला एवढं आरक्षण आहे ती करू शकतात, तेवढा कादंबऱ्या लिहू शकतात. तर आपल्याला एवढं आरक्षण आहे, बाबासाहेबांमुळे आपण ह्या समाजामध्ये पुढे वाढू शकतो, खूप शिक्षण घेऊ शकतो आणि मातंग समाजाचं नाव वर करू शकतो. जेव्हा शिकाची अनुमती नव्हती, लोकांचा छळ होत होता, तेव्हा शिक्षणामध्ये शिक्षण केलं लोकांनी, बाबासाहेबांनी, अण्णाभाऊ साठेंनी आणि आमच्या जे शेड्यूल कास्ट शेड्यूल लोक होते त्यांनी. आता माझं म्हणणं असं आहे, समाजाला माझा हाच एक हे आहे सांगायची इच्छुकतो मी की जेव्हा 1.5 दिवस अण्णाभाऊ साठे शाळेत गेले, त्यांनी एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या, एवढे पोवाडे लिहिले, त्यांनी एवढं नाव कमवलं, एवढी कीर्ती कमवली, तर माझ्या समाजाच्या, मातंग समाजाच्या लोकांना मी हेच सांगते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्या समाजामध्ये नाव कमवा, पुढची परिस्थिती सुधारा. मान समाजाची जे लोक आता चेष्टा करतात, जसं काकांनी सांगितलं बैलगाडीतून लोकांना उतरवलेलं आहे, हे घडलेलं आहे बाबासाहेबांसंग. आता तसंच घडत आलेलं आहे. गावोगावी आपल्या SC समाजाचा तिरस्कार होत आहे, तर तो फक्त शिक्षणाने मिटू शकते, फक्त शिक्षणाने मिटू शकते. आणि तुम्ही शिका. प्रत्येक लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे, प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलावर लक्ष द्या, स्पेशली त्यांना शिकवू शकतात. आता आरक्षण आहे आपल्याला, बाबासाहेब सगळ्या समाजासाठी एका जुटीने करून गेलेले आहेत, आता कुठेही छळ होत नाही. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा 1.5 दिवस शिकलेले अण्णाभाऊ साठे एवढी कीर्ती कमावू शकतात, तर आपल्या समाजाचे लोक का नाही.